समृद्धी मार्ग हा महाप्रवाह झालेला आहे. याला कोण जबाबदार आहे? तर याला मुख्यमंत्री स्वतः जबाबदार आहे. याचं कारण काय? जर मोपलवार सारखा श्रीलंपट भ्रष्ट बेकायदेशीर काम करणारा अधिकारी तिथे त्यांनी नेमला, त्यावेळेला मी त्याला सांगितलं याला नेमू नका. पण मुख्यमंत्र्यांचे बंधू स्वतः हे तिथल्या अनेक जमिनीच्या व्यवहारामध्ये सुप्त पार्टनर होते, स्लीपिंग पार्टनर, आणि त्यामुळे त्यांनी त्याचा नाईलाज झाला किंवा अजून काही कारण असतील. आता जर 56,000 कोटी रुपयाचा एवढा मोठा रस्ता जर त्याच्यावरनं 2 फूट पाणी वाहत असेल तर कसं काय काम काय झालं? अनेक पूल पडले, अनेक ठिकाणचं कॉन्क्रीटीकरण निघून गेले. दर्जा काय होता? काय मोपलवारांना महाविकास आघाडी आणि महायुती एकूण 7 वेळा त्यांना हे दिलेले आहे, मुदतवाढ दिलेली आहे. काय ज्या ज्या ठिकाणी मोपलवार केले त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केला. मी स्वतः पंतप्रधानांकडे तक्रार केली, पंतप्रधान कार्यालयाची दखल घेतली, पण इथल्या राज्याच्या मुख्य सचिवांना 1 डझन वेळा केंद्र सरकारकडून विचारणा होऊनही त्यांनी मोपलवार प्रकरणाचं काय झालं याचा अहवाल सुद्धा पाठवलेला नाही. पंतप्रधान कार्यालयाला फाट्यावर मारण्याचं धाडस मुख्य सचिवांचं होतं कसं? माझ्याकडे मोपलवारांची पत्नी, मोपलवारांची मुलगी आणि मोपलवारांचा मानसपुत्र सतीश मांगले यांची प्रतिज्ञापत्र आहे. आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मोपलवारांची मोडस ऑपरेशनची काय होती, गुन्हा करण्याची, हे सगळं विस्तृत दिलेलं आहे. जर त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असतं आणि खरंच आपण भ्रष्टाचार रहित काम करतो आहोत ते सिद्ध करून दिलं असतं तर आज महाराष्ट्राचे जे काय 12-15 हजार कोटी रुपये पाण्यात गेले ते